हॅलो नमस्ते ऑल फिटनेस कोच सारिका हेअर स्वागत आहे तुमचं सारिकाज लाईफ फिटनेस फूड फन आणि फॅमिलीमध्ये। येस आतापर्यंत आपण बरेचसे वेट लॉस रिलेटेड डाएट वर्कआउट आणि असे बरेचसे व्हिडिओ बनवलेले आहेत। हे सगळे व्हिडिओ तुम्ही नक्कीच पाहत असाल आणि तुम्हाला तुमच्या वेट लॉस आणि फॅट लॉस जर्नीमध्ये नक्कीच याचा यूज होत असेल। आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अशी यूजफुल आणि खूप बेनिफिशियल अशी टिप देत आहे की ज्याच्यामुळे तुमचं वेट लॉस आणि फॅट लॉस हा खूप जास्ती स्पीडअप होईल, तुम्हाला चांगलं लाईट वाटेल, फ्रेश एनर्जेटिक वाटेल आणि तुम्हाला हव्या त्या कपड्यांमध्ये फिट होता येईल। जास्त वेळ न घालवता आपण सुरुवात करूयात व्हिडिओला। तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राइब करायचं आहे, शिवाय बेल आयकॉन प्रेस करायचं आहे की तुम्हाला सगळ्या व्हिडिओंचं नोटिफिकेशन मिळणार आहे। काही महत्त्वाचे घटक हे आपल्या स्वयंपाकघरामध्ये किचनमध्ये नेहमी अवेलेबल असतात, पण आपण त्याच्याकडे फक्त पदार्थाची चव वाढवणारा घटक किंवा फोडणीमध्ये टाकायचा घटक तर एवढंच पाहतो, पण ह्याचे खूप सारे फायदे आहेत की अगदी याच्याकडे आपण एक वेट लॉस फॅट लॉस एक मॅजिकल फॅट कटर ड्रिंक म्हणूनही बघू शकतो। आपण प्रॉपर डाएट फॉलो करतो, वर्कआउट करतो किंवा बाकीचं जे सगळं रुटीन आहे ते व्यवस्थित फॉलो करतो, वजन कमी होतं, पण एका ठिकाणी आपला गोंधळ होतो की येस मला अजून फॅट लॉस करायचं, वजन तर कमी झालेलं आहे, म्हणजे मला थोडंसं आता पोट कमी करायचं आहे, थोडंसं दंड कमी करायचे आहेत, फॅट कमी करायचं आहे किंवा मला थोडीशी लोअर बॉडी कमी करायची आहे, अप्पर बॉडी कमी करायची आहे। वेट लॉस आणि फॅट लॉससाठी बरेचसे व्हिडिओ तर आपण अपलोड केलेलेच आहेत। आता या व्हिडिओमध्ये एक मॅजिकल ड्रिंक सांगणार आहे की ज्याचा तुम्ही तुमचं फॅट लॉससाठी तुमच्या डाएटमध्ये इन्क्लूड करू शकता। 8 दिवस फॉलो करून बघा, याचा इफेक्ट तुम्हाला नक्कीच दिसेल। फॅट लॉससाठी तुम्ही प्रॉपर डाएट वर्कआउट वगैरे सगळं करताय, वजन कमी होत आहे पण फॅट कमी होत नाही आहे, तर तुम्ही हे जे मॅजिकल ड्रिंक आहे तुम्ही तुमच्या डाएटमध्ये नक्कीच ॲड करू शकता फॅट कमी करण्यासाठी। याच्यामध्ये आपल्याला 2 इन्ग्रेडियंट लागणार आहेत, एक म्हणजे ओवा आणि दुसरं म्हणजे बडीशेप। हे दोन्ही जे पदार्थ आहेत हे नेहमी आपल्या घरामध्ये असतात, लगेच उठून आपल्याला बाहेर आणायला पाहिजे असं बिलकुल नाही, आणि हे जे आहे हे आपल्याला अगदी सगळ्यांना परवडेल आणि बनवायला सोपं तर असं हे ड्रिंक असणार आहे। याच्यातलं पहिला ओवा हे खूप गुणकारी आहे। याच्यामध्ये चांगल्या प्रमाणामध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फायबर, फॅट, टॅनिन्स, मिनरल्स, कॅल्शियम, फॉस्फरस, आयर्न, कॉपर, व्हिटॅमिन बी तर एवढे खूप जास्त न्यूट्रिशन्स असतात। आता याच्या एवढा गुणकारी आहे, एवढा ह्याच्यामध्ये न्यूट्रिशन्स आहेत हे, तर ह्याचा फायदा काय होतो हे काय करते। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपल्या पोटाचं आरोग्य सुधारणं, गट हेल्थ सुधारणं, पचनशक्ती सुधारणं। आपण जे जेवण खातो ते मग लो कॅलरी असू दे किंवा हेल्दी फूड असू दे, जर का त्याचं प्रॉपर डायजेशन नाही झालं, आपण जे पदार्थ खातो त्याचं जर का बॉडीमधून प्रॉपर युटिलायझेशन नाही झालं तर आपण जे पदार्थ खातो त्याचं फॅटमध्ये कन्व्हर्शन व्हायला लागतं आणि आपण असं म्हणतो की मी खूप कमी खातो किंवा खाते तरी माझं वजन का वाढतं किंवा फॅट का वाढते। तर त्याचं जे कारण आहे ते म्हणजे फक्त कमी खाणं किंवा हेल्दी खाणं, लो कॅलरी खाणं हा एक एवढाच वजन कमी होण्याचा आधारस्तंभ नाहीये। तर आपण जे जेवण खातो त्याचं व्यवस्थित पचन व्हायला हवं, आपल्या बॉडीकडून ते सगळं युटिलाइज व्हायला हवं आणि हे काम एक्झॅक्टली ओवा करतो। जे जेवण आपण खाल्लेलं आहे तर त्याचं जर प्रॉपर डायजेशन नाही झालं तर त्याचं फॅटमध्ये रूपांतर होतं आणि फॅट मॉलिक्यूल ब्रेक करणं आणि प्रॉपर डायजेशन करणं, डायजेशन सुधारणं हे काम ओवा करतो। जेवणानंतर अगदी काही थोडंसं जरी खाल्लं तरी ढेकर येणं किंवा गॅसेस होणं, पोट फुगणं किंवा पोट जड झाल्यासारखं वाटणं, तर हे जे सगळे त्रास आहेत हे ओव्याने कमी होतात। अगदी पूर्वीच्या काळी पोट दुखायला लागलं किंवा काहीतरी आवडीचं खूप जास्त खाल्लंय किंवा पोट दुखते तर नेहमी गरम पाण्यासोबत ओवा खायचा सल्ला दिला जातो आणि याच्या पाठीमागे खूप सायंटिफिक रिझन असते की ओवा हा फॅट मॉलिक्यूल ब्रेक करतो, पचनशक्ती सुधारते, खाल्लेल्या प्रत्येक पदार्थाचं बॉडीकडून युटिलायझेशन होतं आणि त्याच्यामुळे पोटाच्या ज्या कुठल्याही तक्रारी आहेत तर ह्या कमी व्हायला मदत होते। इस्पेशली पोटावरच्या वळ्या जेव्हा आपण एखादा टाईट फिटिंगचा ड्रेस घालतो किंवा साडी घालतो तर तेव्हा दिसते, किंवा ज्याला आपण टायरी म्हणतो तर ते कमी व्हायला ही ओवा खूप मदत करते। सोबतच कोलेस्टेरॉल आणि त्याच्यामध्ये स्पेशली बॅड कोलेस्टेरॉल कमी करायला मदत करते की ज्याच्यामुळे वेट आणि हेल्थ इश्यूज होण्याचे चान्सेस वाढतात। त्याच्यासोबत ज्यांना आर्थरायटिस आहे, पेन होतो ज्याच्यामुळे ते वॉक करू शकत नाही, तर अशा लोकांसाठी ओवा पाणी हे एक मॅजिकल ड्रिंक आपण म्हणू शकतो की ज्याच्यामुळे पेन
पेनही कमी होईल आणि त्यांचं वजनही कमी होईल. तर असे लोक नक्कीच ओवा पाणी इन्क्लूड करू शकतात. दुसरा पदार्थ म्हणजे बडीशेप. ही जनरली आपल्या घरामध्ये सगळ्यांकडे असतेच असते. जेवण झालं की आपण बडीशेप तोंडामध्ये टाकतो, पण याचे खूप चांगले फायदे आहेत की जे आपल्याला माहितीही नाही आहेत. आपण घरामध्ये बडीशेप कुठेतरी ठेवलेले असते. अगदीच कधी गोडाधोडाचं जेवण झालं, खूप जेवण झालं की आपण खातो. याचं पचनासाठी तर फायदे आहेतच आहेत, पण याचं वजन आणि फॅट कमी होण्यासाठी खूप जास्त फायदे आहेत. इस्पेशली बडीशेप ही स्टबर्न फॅट कमी करण्यासाठी मदत करते, जसं की पोटावरचं फॅट, दंड, लोअर बॉडी, अप्पर बॉडी. तर ह्याच्यावरचं जे स्टबर्न फॅट आहे तर ते कमी करायला मदत करते. शिवाय बडीशेपमध्ये चांगले न्यूट्रिएंट्स आहेत की जसं कॅल्शियम, पोटॅशियम, आयर्न, सोडियम. तर हे न्यूट्रिशन ही चांगल्या प्रमाणामध्ये आहे. शिवाय याच्यामध्ये फायबर चांगल्या प्रमाणामध्ये आहे. जेव्हा आपण बडीशेपचं पाणी घेतो तर त्यावेळेस आपल्याला जास्त वेळ फुल वाटते किंवा भूक कमी लागते, म्हणजे एक नॅचरल ॲपेटाईट सप्रेसन म्हणूनही हे काम करते. जेवणाच्या नंतर जेव्हा आपण बडीशेप खातो तर पचन चांगले होते, जे पण आपण जेवण खातो. सोबतच प्रत्येक पदार्थाचं युटिलायझेशन केलं जातं की बॉडीमध्ये फॅट जमा होत नाही, फॅट सॅच्युरेट होत नाही. त्याच्यामुळे एक बेस्ट फॅट कटर ड्रिंक म्हणून याचा आपण आपल्या डाएटमध्ये नक्कीच समावेश करू शकतो. एक बेस्ट रिझल्टसाठी हे कसं घ्यायचं, कधी घ्यायचं हे आपण व्हिडिओच्या शेवटी पाहूयातच. अजून एक बडीशेपमध्ये डायुरेटिक प्रॉपर्टीज असतात. डायुरेटिक प्रॉपर्टीज म्हणजे काय? जेव्हा आपण बडीशेप पाणी घेतो तर युरिन फ्रिक्वेन्सी वाढते, सारखं युरिनला जावं लागतं आणि हे गुड नॅचरल थिंग आहे की जे बॉडी टॉक्झिन्स आहेत हे सगळे युरिन मार्फत फ्लश आउट होतात. डायुरेटिकचं कामच हे आहे की जे सगळे बॉडी टॉक्झिन्स आहेत ते किडनी मार्फत फ्लश आउट करणे. शिवाय अजून आपण अंगावरची जी सूज आहे, आपण बऱ्याच लोकांमध्ये बघतो की सकाळी उठल्यानंतर पूर्ण अंगावरती सूज आहे किंवा चेहऱ्यावरती सूज आहे किंवा अंगठ्या अगदी घट्ट झालेल्या आहेत, पायावरती सूज आहे किंवा एखादा ड्रेस जो आदल्या दिवशी प्रॉपर फिट होत होता पण तो आज एकदम टाईट होतोय. तर असे सगळे टॉक्झिन्स आणि ही जी अंगावरची सूज आहे ही कमी करायला बडीशेप खूप मदत करते आणि प्रॉपर बॉडीशेप मध्ये यायलाही मदत करते. बडीशेपची अजून एक लास्ट आणि महत्त्वाची प्रॉपर्टी म्हणजे हे मेटाबॉलिझम वाढवण्यासाठी खूप मदत करते. ज्यांचं मेटाबॉलिझम हे लो आहे, म्हणजे ज्यांना PCOD आहे, थायरॉइड आहे किंवा हार्मोनल इम्बॅलन्स आहे, डायजेशन संबंधी तक्रार आहे जसं की पोट फुगणं किंवा पोट साफ न होणं, तर अशा सगळ्या लोकांसाठी बडीशेप पाणी हे एक मॅजिकल ड्रिंक आहे. आता आपण पाहूयात हे कसं बनवायचं कसं. तर हे मॅजिकल ड्रिंक बनवायचं कसं, याच्यासाठी आपल्याला 1 ग्लास पाणी घ्यायचं आहे पातेल्यामध्ये आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा ओवा टाकायचे आणि हे पाणी गॅसवरती उकळण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. पाणी एकदा उकळलं की गॅस बंद करायचं आहे आणि त्याच्यामध्ये 1 चमचा बडीशेप टाकायचे. लक्षात ठेवा की बडीशेप जे तुम्ही टाकणार आहात हे पाणी उकळल्याच्या नंतर गॅस बंद करून मग टाकायचं आहे. जर का तुम्ही बडीशेप टाकून जर पाणी उकळलं तर त्याच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत ह्या कमी होतात किंवा लॉस होतात. सो लक्षात ठेवायचं आहे की पाणी जे उकळणार आहात ते ओवा टाकून उकळायचं आहे आणि गॅस बंद करून त्याच्यानंतर मग बडीशेप त्याच्यामध्ये ॲड करायचे 1 चमचा. आता हे जे सगळं मिक्सचर आहे हे झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं ठेवायचं. याच्यानंतर याच्यामध्ये जो सगळा अर्क आहे तो उतरतो आणि हे जे पाणी आहे हे तुम्ही दिवसामधून 2 ते 3 वेळा घेऊ शकता. सुरुवातीला किंवा आता उन्हाळा चालू आहे तर तुम्ही सुरुवातीला अगदी 1 ते 2 वेळा घेऊ शकता. हे जे पाणी आहे हे तुम्ही दुपारच्या जेवणानंतर अर्धा तास सोडून आणि रात्रीच्या जेवणानंतर अर्धा तास सोडून घेऊ शकता. याच्यामुळे प्रॉपर पचन होईल किंवा काही लोकांना थोडंसं जरी जेवण केलं तर जेवणानंतर जे त्रास होतात की जड वाटतंय किंवा लिथार्जिक वाटतंय तर हे कमी व्हायलाही तुम्हाला नक्कीच मदत होईल. तुम्ही जर वजन कमी करण्यासाठी आणि फॅट कमी करण्यासाठी प्रयत्न करताय, कुठलाही डाएट प्लॅन जरी तुम्ही फॉलो करत असाल तरी हे जे मॅजिकल ड्रिंक आहे हे तुमच्या दिवसभराच्या रुटीनमध्ये ॲड करा. अगदी सुरुवातीच्या दिवसामध्येच तुम्हाला नक्कीच खूप चांगले फरक दिसायला लागतील. तर नक्की फॉलो करून पहा आणि तुम्हाला काय रिझल्ट आला हे कमेंट करून सांगायला बिलकुल विसरू नका. सोबतच तुमचे वेट लॉस, फॅट लॉस, फिटनेस रिलेटेड अजून काही क्वेश्चन असतील तरी तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच विचारू शकता. आजचा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा तुमच्या खूप साऱ्या फ्रेंड्सला की त्यांनाही या माहितीचा यूज होईल. भेटूयात अजून एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसह. थँक्यू.